मच्छीमार आणि हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा कशा आल्या असा सवाल वैभव नाईकांनी उपस्थित केलाय। मच्छीमार व्यावसायिकांचा बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी आहे असा इशाराच माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलाय। मालवण किनारपट्टीतील स्थानिक मच्छीमारांना बांधकामाच्या नोटिसी आलेल्या आहेत। खरं तर या नोटिशीला कुठल्याही मच्छीमारांनी भिवू नये, परंतु काही लोक राजकारण करण्यासाठीच ह्या नोटिशी पाठवत असतात। गेल्या 10 वर्षांमध्ये मी स्थानिक लोकप्रतिनिधी होतो, कुठल्याही मच्छीमारांना त्यांच्या बांधकामासंदर्भात नोटीस आली नाही। आणि ह्या नोटिशी आताच कशा येतात? इथले स्थानिक नेतृत्व, स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, पालकमंत्री करतायत काय, हा खरा तर प्रश्न आहे। नोटिशी काढायचं, त्या लोकांना भिवायचं आणि पुन्हा त्या लोकांना आपल्याकडे वळवायचं, असा हा प्रकार चालू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विडंबनात्मक गाणं गायल्याच्या प्रकरणात पुढील सुनावणी आता 10 मार्चला होणार असल्याची माहिती। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांनी आपली हक्कभंग समितीसमोर खरं तर बाजू मांडली। 10 मार्चच्या सुनावणीमध्ये काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। मैं कॉन्स्टिट्यूशन में मानता हूँ, जब मुझे बुलाया जाएगा मैं आऊँगा। मैं आज भी आया था, आज नहीं हो पाया हियरिंग, सुनवाई नहीं हो पाई कोई रीजन से, शायद बहुत कुछ चल रहा होगा शहर में। तो ठीक है, जब वापस बुलाएंगे तब भी आ जाएंगे। अब अनऑफिशियली 10 मार्च बोला गया है तो 10 मार्च भी आ जाएंगे। मेरे लगने नहीं लगने से कुछ नहीं होता है। जो भी उनके आरोप है उसके बारे में जब मेरे पास आरोप आएंगे मैं उसके बारे में अपना आंसर दे दूंगा। तपोवन वृक्षतोड प्रकरणात 24 फेब्रुवारीला आता सुनावणी होणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आठवड्याभराची मुदत देण्यात आली। प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही तर एकतर्फी सुनावणी होणार आहे। कोर्टाकडून तपोवन वृक्षतोड प्रकरणावर हे वक्तव्य करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।